आहे सिद्धेश्वर मंदिरात आलेलो आहे. तर बघू शकतात खूपच सुंदर मंदिर आहे. या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेला होता. आणि हे मंदिर बरोबर सोलापूर शहराच्या मध्यभागी या तलावाच्या मध्ये आहे. तो भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याने वेढलेलं हे मंदिर आहे. बघू शकतात, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. काही मनुरे उभे केले आहेत. बघू शकतात खूपच सुंदर मंदिर आहे. निसर्गरम्य असं हे मंदिर आहे. तिथे आम्ही आलेलो आहे दर्शनाला. अक्षरशः चारी बाजूनी पाण्याने वेढलेलं मंदिर आहे. हे श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे. बघू शकतात खूपच सुंदर मंदिर आहे हे. आणि आता मंदिरात आम्ही जाणार आहेत. तर आज आम्ही खूपच आराम केला. वयस्कर माणसं आहेत माझ्यासोबत, तर मी त्यांना पहिलेच बोललेलो उद्या आरामात उठा, काही घाई नाही. कारण आदल्या दिवशी म्हणजे काल ते लवकर उठलेले. तर आमचं मेजर जे दर्शन होती ते झालेलं होतं. काल आमचं तुळजाभवानीचं पण सुंदर दर्शन झालं. एक्सपेक्टेशन नव्हतं एवढं सुंदर दर्शन झालं. आणि मग आम्ही हॉटेलच्या बाजूलाच जेवण केलं आणि मग झोपलो. आज आरामात उठलो. सिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. बघू शकता सुंदर मंदिर आहे. माझ्या आवडत्या ठिकाणापैकी एक हे मंदिर आहे. पूर्ण किल्ल्याचं रूप आहे या मंदिराला अक्षरशः. आणि या तलावामध्ये बोटिंग्स वगैरे करतात. हे बघा इथे बोट ठेवलेले आहेत. मंदिराच्या मी थोडा अजून जवळ आलेलो आहे. तुम्हाला किल्लाही दाखवतो मी. बघा कसा किल्ला आहे. हा बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे हे जो मंदिर आहे ते सोलापूर शहराच्या एकदम मध्यभागी मंदिर आहे. बघा कसं सुंदर आहे मंदिर एकदम. बघा शंकराची मूर्ती बघा थोडी जबरदस्त आहे. ही पाण्यामध्ये बनवलेली आहे. आतूनही मी तुम्हाला दाखवतो. खूपच सुंदर आहे मंदिर हे, बघण्यासारखं आहे. आत गार्डन केलेलं आहे. आणि खरोखरच टॉयलेट बाथरूमची व्यवस्थाही खूप सुंदर आहे इथे. हे जे आहे ते मंदिर आहे, मुख्य मंदिर. एंट्री समोरून आहे. आणि सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे ही. समाधी आहे ही. ते प्रसादालय आहे. जे आम्ही जात आहोत. मंदिर आहे खूपच सुंदर मंदिर आहे. माझ्या आवडत्या मंदिरापैकी एक. इथेही काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. बघू शकतात किती सुंदर हे मंदिर आहे. बनवलं आहे, नीट अँड क्लीन आहे मंदिर. परत ही दुसरी साईड आहे जिथे आहे. पाण्याने अक्षरशः वेढलेलं आहे. बघू शकतात चारी बाजूनी पाणीच पाणी आहे. दुसरी साईड आहे. अक्षरशः हे मंदिर वेढलेलं आहे पाण्याने. मधोमध मंदिर आहे. खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. बघा आतून केवढं सुंदर आहे मंदिर. मला झूम करून दाखवतो. आत मला व्हिडिओ काढता येणार नाही. बघू शकतात केवढं सुंदर मंदिर आहे. अक्षरशः कोरीव काम एवढं सुंदर केलं आहे. काही विचार नका, प्रयत्न करतो. खूपच सुंदर मंदिर आहे. बघा नक्षीकाम कसं केलं आहे. या प्रकारे माझा मी व्हिडिओचा
इथेच समाप्त करतो. या मंदिराला कधीही तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. एवढं सुंदर हे मंदिर आहे. धन्यवाद.